हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल वनिताज रेसिपी। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ढोशाची चटणी। तर इथे मी घेतला आहे अर्धा वाटी नारळ। तर मी नारळाचे काप करून घेतलेले आहेत। अगदी फ्रेश नारळ आहे, तर तुम्हीही शक्यतो फ्रेश नारळच घ्या। आणि इथे मी घेतलेले आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। नारळ मोठा असल्यामुळे मी 7 ते 8 घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या। आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्यांमध्ये शक्यतो लाल मिरच्या घ्याव्यात। आणि पाऊण वाटी तर फ्रेंड्स, पाहू शकता अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे। तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। आणि आता ह्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर आता आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता ह्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आणि फ्रेंड्स, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे चटणी लागलेली असते त्यातही आपण अर्धा ग्लास पाणी घालून काढून घेणार आहोत। तर ह्या मिश्रणामध्ये तुम्ही अर्धा किंवा 1 ग्लास पाणी घालू शकता चटणीसाठी। तर मी माझ्या गरजेनुसारच पाणी घातलेलं आहे। मी जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे चटणीमध्ये। आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे। तर तडका देण्यासाठी गॅसवरती मी तवा गरम केलेला आहे। आता तव्यामध्ये मी 1 ते 2 चम्मच तेल घालणार आहे, रिफाइंड ऑइल। तर तेल आपल्याला तापून द्यायचं आहे चांगलं। तेल चांगलं कडक तापल्यावरती आपल्याला त्यामध्ये घालणार आहोत अर्धा टेबलस्पून उडदाची डाळ आणि 7 ते 8 मेथी दाणे। उडदाची डाळ तेलात टाकल्यावरती लगेच मेथी दाणे नाही टाकायचे। उडदाच्या डाळीला थोडं तडकून द्यायचं आहे। थोडंसं लालसर डाळ झाल्यावरती आपल्याला मेथी दाणे टाकायचे आहेत। तर आता थोडा वेळ ह्याला लालसर होऊन द्यायचं। आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत मोहरी 1 टेबलस्पून। तर फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण मी 1 टेबलस्पून राई घातलेली आहे आणि 2 लाल लवंगी मिरच्या आणि पुन्हा 1 कढीपत्त्याची ढाळ तडक्यासाठी मी टाकलेली आहे। तर असं छान तडतड असा आवाज आला पाहिजे। मस्त आपली फोडणी आता झालेली आहे। आणि आता आपण ह्याला गॅसवरून उतरवणार आहोत आणि आपल्या चटणीमध्ये त्याला तडका घालणार आहोत। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, तुम्ही ही चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुमची चटणी कशी झाली। तर एकदा तुम्ही ही चटणी करून बघताल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच मार्केटमध्ये जशी तुम्ही इडली डोशासोबत चटणी खाता सेम तशीच ही चटणी लागते। तर मी नेहमी अशा पद्धतीने चटणी करते आणि माझ्या घरामध्ये सर्वांना ही चटणी खूप आवडते। तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत